कन्वर्जन ऑफ नॉन लिनियर इक्वेशन इंटू लिनियर वन हा नवीन एक टॉपिक आहे जो आपण ऑलरेडी शिकलोय. मला सांगा या इक्वेशन कडे जर आपण पाहिलं, या इक्वेशन कडे जर पाहिलं तर कोणत्या अँगलने लिनियर इक्वेशन वाटतात? अजिबात नाही. बघा एक्स मायनस अपॉन ला हे लिनियर इक्वेशन आहेत का? नाही. तरी पण आपण आता हे सॉल्व्ह करणार आहेत. समजतंय? आता ते कसे सॉल्व्ह करायचे तर त्याची मेथड आता आपण समजून घेऊ. फक्त लक्ष द्यायचंय, समोर लक्ष द्या. पहा आता काय दिलेलं आहे यामध्ये. आता डायरेक्ट आपण सॉल्व्ह करू. एक्झाम्पल 27 अपॉन एक्स मायनस 2 याला आपण असं लिहू शकतो 27 इंटू 1 अपॉन एक्स मायनस 2 बरोबर आहे. प्लस 31 इंटू 1 अपॉन वाय प्लस 3 येस ऑर नो. ओके इज इक्वल टू 85. ओके हे झालं आपलं पहिलं. याला असं लिहू शकतो 31 इंटू 1 अपॉन एक्स मायनस 2 प्लस 27 इंटू 1 अपॉन वाय प्लस 3 इज इक्वल टू 89. काही डाऊट? आता जर तुम्ही नीट ऑब्झर्व केला 1 अपॉन एक्स मायनस 2 1 अपॉन एक्स मायनस 2 सेम आहे. 1 अपॉन वाय प्लस 3 1 अपॉन वाय प्लस 3. मग आपण यालाच काय करणार? सबस्टिट्यूट करणार. बघा सबस्टिट्यूट, नीट लक्ष द्या. सबस्टिट्यूट 1 अपॉन एक्स मायनस 2 इज इक्वल टू m and 1 अपॉन वाय प्लस 3 इज इक्वल टू n. मग आता इक्वेशन काय बनणार? बघा आपले मेन इक्वेशन काय बनणार? 27m प्लस 31n इज इक्वल टू 85 आणि खाली काय 31m प्लस 27n इज इक्वल टू 89. हे झालं इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 2 जरा नीट ऑब्झर्व करा बरं. 1 2 एका वेगळ्या फॉर्मॅट मध्ये क्रॉसिंगच्या 27 27 31 31 काय करणार मग यांना? हे बघा लक्षात ठेवा एक कन्वर्जन ऑफ नॉन लिनियर इंटू लिनियर त्याची स्टेप फक्त एवढी आहे मेन. समजतंय? इथं आल्यानंतर तुम्ही कसं पण सॉल्व्ह करा, क्रॅमर्सने करा, इलिमिनेशन करा, सबस्टिट्यूशन करा, काहीही करा, पण हे पहिलं आणण्याचा प्रयत्न करा, सर्वात महत्वाचं. चला तर आपण आपल्या मेन कन्सेप्ट नुसार करू. क्रॉसिंग मध्ये सेम नंबर असतील तर पहिल्यांदा इक्वेशनला ऍड करा आणि नंतर इक्वेशनला सबट्रॅक्ट करा. मग सरळ बघा आता नीट लक्ष द्या. खूप वेळा प्रॅक्टिस चालली आहे बघा. आता ऍड इक्वेशन 1 and 2. मग काय होणार? 1 and 2 ऍड केल्यानंतर 27m प्लस 31n इज इक्वल टू 85. नीट लक्ष समोर 31m प्लस 27n इज इक्वल टू 89. बघा आता नीट लक्ष द्या. यांची काय ऍडिशन 7 आणि 1 8 3 आणि 2 5 58n इज इक्वल टू हे काय होणार 954. आपण ऑलरेडी जेव्हा शिकत होतो तेव्हा एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहे माहितीये. आता एक्झाम मध्ये रिव्हिजन चाललेली, नीट लक्ष द्या. सो आता जर नीट पाहिलं तुम्ही तर याला 3 ने मल्टिप्लाय करा 58 ला. येत आहे? मग काय करायचं आता आपण डायरेक्ट डिवाइड each term by 58. मग काय होणार 58m divided by 58n divided by 58 174 divided by 58. मग काय होणार m plus n is equal to 3. इक्वेशन नंबर 3 सर्वात महत्वाचा पार्ट आला पहा, खूप जास्त महत्वाचा. आता काय करणार आपण? एकदा ऍड केल्यानंतर सबट्रॅक्ट करणार. सबट्रॅक्ट करताना कोणता मोठे 89 मोठे. सो इक्वेशन 1 फ्रॉम 2. आता 2 काय बघा 31m 27n बरोबर 89 मायनस 27m प्लस 31n इज इक्वल टू 85. आता नीट लक्ष द्या. सबट्रॅक्शन मग खालचे साइन चेंज. मग पुढे काय होणार 31 मायनस 27 4m 4n 4 काय करणार डिवाइड each
टर्म बाय 4, मग डायरेक्टली तो आता m मायनस n इज इक्वल टू 1. इक्वेशन आता 3 आणि 4 बघा किती सोपे आहेत. m प्लस n 3, m मायनस n 1 डायरेक्ट करू शकतो आपण. इक्वेशन नंबर दिलेत, कोएफिशिएंट सेम आहे, अपोजिट साइडला जाऊ आणि अपोजिट साइड असेल तर ऍडिशन. सो ऍड इक्वेशन 3 and 4. 3 काय आहे? m plus n is equal to 3 and m minus n is equal to 1. So यांची ऍडिशन mm 2m ते झालं 0 आणि 3 plus 1 4. So 2m is equal to 4, m is equal to 4 upon 2. So m is equal to 2. We got 2. Now the next step. आता m भेटल्यानंतर आपण काय करणार? यांची व्हॅल्यू पाहिजे फाइंड आउट करणं गरजेचं आहे. मग सिंपल आपण काय करू? पुट लक्षात नीट पुट m is equal to 2 in equation 3. बिकॉज इक्वेशन 3 काय आलंय आपल्याला माहिती आहे ना? काय आलंय? m plus n is equal to 3. m किती? 2. 2 plus n is equal to 3. n is equal to 3 minus 2. n is equal to 1. आता मला सांगा m आणि n हेच आपलं फायनल आन्सर आहे का? नाही. x आणि y आपलं फायनल आन्सर आहे. मग आता काय करणार? रिसबस्टिट्यूट the value of and n is equal to 1 upon. आता कशाला काय घेतलं आपण कन्सिडर केलं ते आपण बघू. m म्हणजे काय? 1 upon x minus 2 आणि 1 upon y plus 3. 1 upon x minus 2 आणि 1 upon y plus 3. x minus 2 and y plus 3. आता व्हॅल्यू पुट करू आपण. m ची व्हॅल्यू काय आली? m ची व्हॅल्यू किती आली? 2. सो 2 is equal to 1 upon x minus 2 and n 1 is equal to 1 upon y plus 3. बरोबर आहे. सो काय होणार? 2 into x minus 2 is equal to 1 and y plus 3 into 1 y plus 3 is equal to 1. सो काय होणार मग? 2x minus 4 is equal to 1 and y is equal to 1 minus 3. So 2x is equal to 1 plus 4 and y is equal to minus 2. So x is equal to 4 and 1 5, 5 by 2. So x ची व्हॅल्यू भेटली आपल्याला आणि y ची व्हॅल्यू पण भेटली. ठीक आहे. Therefore the solution of given equation is x is equal to 5 upon 2 and y is equal to minus 2. तर हे राहणार आहे सोल्युशन. ओके, पूर्ण मोठं आहे एवढं. ओके, आणि क्वेश्चन आहे 4 म्हणजे 4 मार्कचा क्वेश्चन आहे. मार्किंग स्कीम पण पाहू. पहिले चेक करू आपला आन्सर बरोबर आहे का. x ची व्हॅल्यू किती? 5/2. आता x पुढे आपला इथे x ची व्हॅल्यू 5/2 आहे. तो 5/2 पुट केल्यानंतर y ची व्हॅल्यू -2 पुट केल्यानंतर आपलं उत्तर एक इक्वेशन चेक करू आपण. x ची व्हॅल्यू किती? 5/2. 5/2 सपोज 5/2 minus 2 किती होणार? 2 to the 4. ओके, 5 minus 4 1, 1/2 होणार. 1/2 खाली आणि वर काय? 1 upon 1/2 म्हणजे वर जाऊन 2 होणार ते. ठीक आहे. मग 27 into 2, 27 into 2 किती? 54. बघू आपण जमतंय का. प्लस y ची व्हॅल्यू किती? -2. -2 plus 3 1, मग 31. सो 54 plus 31 होतंय का 85? आले म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे. जास्त विचार करायची गरज नाही. आता आपण मार्किंग बघू. सो तुम्ही हे जे कन्व्हर्जन केलं त्या कन्व्हर्जनला अर्धा मार्क. नीट लक्ष द्या. त्या कॅल्क्युलेशनला अर्धा मार्क. त्यानंतर हे जे इक्वेशन तयार झालेत अर्धा मार्क ते झाले 1 2. त्यानंतर व्हॅल्यू अर्धा, ही व्हॅल्यू अर्धा. त्यानंतर याच्या 2 व्हॅल्यू आल्यात. याला किती? अर्धा
म्हणजे किती झाले बघा 1 2 3 4 5 6 7 आणि फायनल आन्सरला अर्धा म्हणजे किती झाले टोटल मार्क 4 झाले. सो अशा पद्धतीने काही मार्किंग स्कीम असेल